महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध, संत कबीर, संत रविदास, सम्राट अशोक, शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा, माता भीमाई, माता रमाई, सुभेदार रामजी आंबेडकर यांच्या समग्र मानवी विचारांना विनम्र अभिवादन. आजच्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाच्या विचारमंचावर विराजमान सन्माननीय अशोक इंगडे सर, सन्माननीय रमेश तायडे साहेब, आपल्या ऐतिहासिक प्रतिष्ठानच्या कर्त्या धर्त्या पदाधिकारी आणि सत्कारमूर्ती सन्माननीय वंदनाताई, आपल्या प्रतिष्ठानचे कर्मचारी सन्माननीय सुमेध वाघ, त्यांची नववधू वाघताई, त्यांचे जावाई, त्यांची बहीण, त्यानंतर त्यांचे नातेवाईक कमलाताई इंगडे आणि कार्यक्रमाला उपस्थित सन्माननीय बौद्ध उपासक उपासिका. आपण आपली संख्या कमी आहे असं कधीच समजायचं नाही. कारण असं आहे की आपल्याला वाटते की लोकांनी आलं पाहिजे, परंतु कामं असतात, कामं निघतात. ज्या ज्या वेळेला आपण त्यांना कॉल देतो, महत्त्वपूर्ण कार्याला उपस्थित राहण्याचं आव्हान करतो, तर आपला समाज अत्यंत आदर्श असल्यामुळे आपण डोळ्यानं पाहिलं की हजारो लोकांची उपस्थिती त्या ठिकाणी असते. कार्यक्रमाचं स्वरूप पाहून त्यांनाही माहीत आहे की जेव्हा आपल्याला आवश्यकता असते बोलावलं आहे म्हणजे आपल्याला जावं लागतं. जसं की जया सारो भंतेजी थायलंडचे आले, त्यांच्या कार्यक्रमाचं आपण आयोजन केलं, तर कार्यक्रमाला किमान 5,000 लोक होते. कार्यक्रमाला किमान 5,000 लोक होते. लॉर्ड बुद्धा पार्कवर 3,000 ते 4,000 लोक होते. आणि आपल्या असणाऱ्या बुद्ध धम्म संस्कार सभागृहामध्ये स्क्रीन लावून तिकडचा कार्यक्रम पुन्हा इकडे त्या स्क्रीनवर, तिथं कमीत कमी 2,000-2,500 लोक होते. आपण कित्येकदा याचे अनुभव घेतलेले आहे. त्यानंतर श्याम तागडे साहेब, महाराष्ट्राचे सेक्रेटरी, मंत्रालयामधून जेव्हा आपण व्याख्यानाला बोलावलं त्यावेळेला आपण डोळ्यानं पाहिलं की कमीत कमी 2,000 लोक हॉलमध्ये होते. आणि म्हणून आपण जेव्हा जेव्हा आपल्या मंडळीला त्या पद्धतीनं कॉल करतो त्या वेळेला ते आपल्याला प्रतिसाद देतात. पण मात्र एवढ्या मोठ्या अकोला शहरातून प्रत्येक रविवारच्या बुद्धवंदनेला किमान आपल्या असणाऱ्या या कार्यक्रमाला 100 लोकांची उपस्थिती आपल्या डोक्यात असणं हे काही चुकीचं नाही. 5-50 असतोच आपण, कारण किमान 100-200 लोक, कारण आपली जनसंख्या भरपूर आहे. तायडे साहेबांची जी तळमळ असते, जो त्यांचा उत्साह आहे, जो एक विल पॉवर आहे, तो आपल्या सगळ्यांनाच एक आनंद देणारा असतो. आणि म्हणून त्यांची जी अपेक्षा आहे की बा लोकांनी आलं पाहिजे. आता अकोला शहरामध्ये जर आपले 1000 घरं असतील तर 1000 घरामधून किमान 100 घरातून एक माणूस यायला काही प्रॉब्लेम नाही. पण आपण गृहीत धरूया, आपलं समाधान स्वतः करण्याची आवश्यकता आपल्याला आहे की प्रत्येक असणाऱ्या नगरामध्ये, कॉलनीमध्ये बुद्धविहार आहे. कृषीनगरमध्ये आहे, भीमनगरमध्ये आहे, शांतीनगरमध्ये आहे, हरिहरपेठमध्ये आहे, बायपासवर आहे, अकोट पैलात आहे, खरब रोड पंचशील नगरात आहे. सगळ्या ठिकाणी बुद्धविहार आहेत. त्या ठिकाणी त्या एरियातून 10-15-20 लोक गोळा असतात, ते तिथं कार्यक्रम करतात. आता हा आपल्या समाधानासाठीचा आपण काढलेला मुद्दा आहे. तरीही अपेक्षा मात्र शिल्लक राहतेच की आपले असणारे अकोला शहरामध्ये 1000 लाईफ मेंबर आहेत. त्या 1000 लाईफ मेंबरमधले असणारे 100-200 ते यायलाच पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणाहून तायडे साहेबांनी जे आव्हान केलं ते अत्यंत रास्त आहे की आपल्या मंडळींनी ऐतिहासिक प्रतिष्ठानच्या समाजाला प्रेरणादायी ठरणारं आपण लोक सगळे जे काम करत आहोत, तर या ऐतिहासिक प्रतिष्ठानला मात्र हजेरी दिली पाहिजे. आणि ते देत आहेत. आनंदाची बाब पुन्हा आहे, ज्यांना रविवारला येणं होत नाही पुन्हा बाकीच्या दिवसाला येतात. असो माझ्या मित्रांनो, आपलं ऐतिहासिक प्रतिष्ठान हे समस्त असणाऱ्या आपल्या बौद्धांचं आणि मागासवर्गीयांचं बहुजनांचं देखील आहे. हे आपलं ऐतिहासिक प्रतिष्ठान आहे, हिस्टॉरिकल प्रतिष्ठान आहे. आपल्या समाजाचा सर्वांगीण विकास करणारं हे स्थळ आहे.
आता सर्वांगीण विकास कशाच्या आधारावर होतो? सर्वांगीण विकास हा शिक्षणाच्या आधारावर. शिक्षण हा जर आधार सोडला की नाही शिकलं तर काय होते? कमी शिकायचं. कशाला जास्त शिक्षण पाहिजे जगण्यासाठी? असं ज्यांना वाटत असेल तर माझ्या मित्रांनो, अशी व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अनुयायी होऊ शकत नाही. ज्या व्यक्ती शिक्षणाला महत्त्व देत नाही, जे परिवार शिक्षणाला महत्त्व देत नाही, जो समाज शिक्षणाला महत्त्व देत नाही, अशा प्रकारचे घटक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी असू शकत नाहीत. त्यांनी स्वतःला अनुयायी समजण्याचा काही भागच नाही. याचा प्रचार प्रसार करणारं आपलं ठिकाण आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की आपल्या असणाऱ्या संस्थेमध्ये जे कर्मचारी आहेत, ते कर्मचारी त्यांचं वय किती जरी असलं, 30 वर्ष असो, 40 वर्ष असो, 50 वर्ष असो, ते कर्मचारी आपल्या महाविद्यालयामध्ये कॉलेज आल्याबरोबर या ठिकाणी ॲडमिशन त्यांनी घेतलेलं आहे आणि ते शिक्षण घेतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आदेशाची जी किमया आहे ते आपण ध्यानी घेतली पाहिजे की ज्यांनी 10-10, 15-15 वर्ष अगोदर शाळा सोडलेली आहे, कॉलेज सोडलेलं आहे, तर आपल्या असणाऱ्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारधनांच्या प्रेरणांच्या आधारे, विचारधनाच्या प्रबोधनाच्या आधारे आपल्या कर्मचाऱ्यांनी आपल्याच असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नलिझम अँड सोशल वर्क याच्यामध्ये ॲडमिशन घेतले. तुमच्या नजरेपुढे बसलेल्या त्या इंगोलेताई ज्या आहेत, त्या भगतताई आहेत, कुणाल आहे, तर यांनी BJMJला ॲडमिशन घेतलेलं आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाचं हे बियाणं असं आहे की तुम्ही कोणत्याही आपण भूमीवर पेरा, मात्र मन लावून पेरा, ते उगवल्याशिवाय राहत. आणि म्हणून शिक्षणाशिवाय उन्नती नाही. शिक्षणाशिवाय मनुष्यत्वाला पोहोचत नाही. त्यामुळे आपण शिक्षण घेतलं पाहिजे. शिक्षण अलल तलल नाही घेतलं पाहिजे. शिक्षण दर्जाहीन नाही घेतलं पाहिजे. ते दर्जेदार शिक्षण घेतलं पाहिजे. म्हणजे मन लावून जर शिक्षण घेतलं तर ते दर्जेदार होतं. दर्जेदार शिक्षण कशाला म्हणायचं? मन लावून शिक्षण घेतलं म्हणजे ते दर्जेदार. मग कोणतंही शिक्षण असू द्या, ते आर्ट असू द्या, कॉमर्स असू द्या, सायन्स असू द्या, इंजिनिअरिंग असू द्या, मेडिकल असू द्या. अनेक ठिकाणी आपण पाहतो की इंजिनिअरिंगचं शिक्षण घेणाऱ्याला काहीच येत नाही. शिक्षण तर घेतलं पण मन लावून नाही घेतलं. अनेक डॉक्टर असे आहेत, मन लावून शिक्षण नाही घेतलं तर त्या पेशंटला घातक आहेत. आणि जे दर्जेदार शिक्षण ज्यांनी मन लावून शिक्षण घेतलेलं असेल ते त्या असणाऱ्या आधारी व्यक्तीला, त्या समाजाला त्यांचा आधार होतो. तसे आता डॉक्टर वानखडे साहेब, जगदीश वानखडे साहेब आहे, मूर्तिजापूरला, कारंजाला त्यांचं फार मोठं हॉस्पिटल आहे. हे समाजाचं भूषण आहेत. अशा व्यक्ती समाजाचे भूषण आहेत. अकोला शहरातील डॉक्टर गडपाल साहेब आहेत, धर्मेंद्र राऊत साहेब आहेत, डॉक्टर अविनाश तेलगोडे साहेब आहेत, डॉक्टर पळघान साहेब आहेत, डॉक्टर मनोहर घुगे साहेब आहेत, डॉक्टर भगत साहेब आहेत. अजून आपले असणारे शेकडो डॉक्टर आहेत. मालोकार मॅडम आहेत, वरठे मॅडम आहेत, डॉक्टर वरठे साहेब आहेत. हे सगळे प्रतिष्ठानशी जुटलेले आहेत. डॉक्टर धुळधुळे साहेब आहेत. पेशंट गेल्यानंतर त्याने जर सांगितलं की साहेब मी प्रतिष्ठानचा सदस्य आहो, तर माझ्या मित्रांनो त्यांच्यामध्ये एक वेगळे असणारं चैतन्य तयार होते आणि पुन्हा जागृती वाढते आणि समाजाला काय योगदान आपण देऊ शकतो त्या पद्धतीने ते काम करतात. डॉक्टर पळघान साहेबांनी आपण कॉलेज ओपन केलं माहीत झाल्याबरोबर डॉक्टर गडपाल साहेबांनी 4.5 लाख रुपयाचे टीकवूडचे डेस्क बेंचेस पाठवले धानामध्ये. समाज आपला उत्तम दर्जाचा आहे, पण मात्र याचा आधार शिक्षण आहे. शिक्षण ही अशी प्रक्रिया आहे की जी सतत चालू ठेवावी लागते. मी शिक्षण घेतलं वयाच्या 25व्या वर्षापर्यंत, नंतर त्याच्याकडे ढुंकूनही नाही पाहिलं तर माझ्या मित्रांनो अडाणी माणूस का तो माणूस का सारखा. त्याला मोठ्या मुश्किलनं लिहिता वाचता येईल पुढे. परंतु शिक्षण ही नावाची गोष्ट जी आहे ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. सतत आपण अभ्यास केला पाहिजे. आता आपल्या कॉलेजची गोष्ट आपल्याला सांगतो मी.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नलिझम आणि सोशल वर्क आपलं जे आहे याच्यावर आपल्याला चिंतन मनन करण्याची आवश्यकता. या राज्यातील, या आपल्या अकोला शहरातील किंवा देशातील जे कॉलेजेस चालतात ते कॉलेज आणि आपल्या कॉलेजमध्ये जमीन अस्मानचा फरक असला पाहिजे. म्हणून आपली नजर त्या आपल्या महाविद्यालयाच्या चालणाऱ्या प्रक्रियेकडे असली पाहिजे, आपल्या महाविद्यालयामध्ये चालणाऱ्या शिक्षण प्रक्रियेकडे असली पाहिजे. की आपण त्यांच्या लाईनमध्ये तर नाही येऊन राहिलो, त्या कॉलेजेसच्या लाईनमध्ये तर आपण येऊन नाही राहिलो. ते अन्य जे कॉलेजेस आहेत, जसं तुमच्या नजरेपुढे अकोला शहरातील LRT कॉलेज असेल, RLT कॉलेज असेल, सीताबाई कॉलेज असेल, शिवाजी कॉलेज असेल, आहे ना, मोरीदेवी खंडेलवाल कॉलेज असेल, वगैरे वगैरे जे कॉलेजेस आहेत, त्या कॉलेजमध्ये विद्यार्थी आले काय नाही आले काय, ॲडमिशन घेतलं काय नाही घेतलं काय, त्यांना काही फरक पडत नाही. तिथं आलेल्या विद्यार्थ्यांना शिकवलं काय नाही शिकवलं काय, त्यांना काही फरक पडत नाही. पण आपल्या ऐतिहासिक प्रतिष्ठानच्या आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क अँड जर्नलिझम, नर्सिंग कॉलेज, आपलं रेडिओ सेंटर कॉलेजेस आहेत. या कॉलेजमध्ये काय चालू आहे याच्याकडे आपली नजर असली पाहिजे, समाजाची नजर असली पाहिजे. ऐतिहासिक प्रतिष्ठान म्हणजे समाज आहे आणि म्हणून या समाजाची नजर कशी असली पाहिजे, ते निरीक्षणात्मक असली पाहिजे, ती परीक्षणात्मक असली पाहिजे, ते योजनात्मक असली पाहिजे. फक्त बा मला माहीत आहे कॉलेज चालू आहे, येतात विद्यार्थी जातात विद्यार्थी, लेक्चरर येतात लेक्चरर जातात, कॉलेज चालू आहे, असं नसलं पाहिजे. आणि म्हणून आपण हे पाहिलं पाहिजे की आपल्या कॉलेजेसमध्ये, आपल्या असणाऱ्या ऐतिहासिक प्रतिष्ठानच्या कॉलेजमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन घेतलं ते नियमित येतात काय, ते दररोज हजर राहतात का, लेक्चरर दररोज वर्गात जातो का, लेक्चरर वर्गात गेल्यावर शिकवतात का, शिकवतात तर काय शिकवतात, ते विद्यार्थ्या गळी किती उतरते, त्यातून काय प्रक्रिया घडत आहे. आपण आधुनिकता याच्याकडे जास्त डोकं खर्च नाही केलं पाहिजे. आधुनिकतेच्या आजही आपण 50 वर्ष मागे आहोत, आधुनिकतेच्या आजही आपण 50 वर्ष मागे आहोत. आपण नेहमी करता इथं म्हणतोय की आपले लोक काय म्हणतात, आम्ही ब्राह्मणांची बरोबरी केली शिक्षणामध्ये. 100% खोटा आहे. हा व्हिडिओ जगभर जातो, आता साहेबांनी सांगितलं. आपण हे सिद्ध करून देतो की हे 100% खोटा आहे. मग खरं काय आहे, त्यांच्यापेक्षा उच्च झालो दर्जाचे आपण एज्युकेशनली नाही, त्यांच्यापेक्षा त्यांची बरोबरी आपण करूच शकत नाही, एवढा कमी प्रमाणात आपला दर्जा आहे. ते आपल्या विद्यार्थ्यांमध्ये येतील, दिवसभर गप्पा गोष्टी करतील, त्यांना गुंगवून ठेवतील, वेगळ्या मार्गाला लावण्याचा प्रयत्न करतील, अभ्यास करण्याची काय गरज आहे, आपण मुळात हुशार आहोत असं सांगतील, आपल्यावर वेगळे संस्कार करण्याचा प्रयत्न करतील आणि घरात गेल्यानंतर ते तुम्हाला आपल्याला माहिती नाही की ते 6-6, 8-8, 10-10 तास अभ्यास करतील. रिझल्ट आल्यानंतर करते की आपले विद्यार्थी कुठे आहेत, जे ब्राह्मणांचे असणारे त्या यंत्रणांचे असणारे सहमित्र आहेत आणि ते विद्यार्थी कुठे आहेत. आणि वेळ निघून गेलेली असते. या पद्धतीनं असणारी कावेबाज पद्धती केव्हाची, सुरुवातपासूनची आपल्या या देशामध्ये कार्य करत आहे. म्हणून आपले विद्यार्थी जे आहेत ते कुठे आहेत हे तुमच्या लक्षात येईल. आज आपल्याला दिसेनासे झाले आपले विद्यार्थी. कुठे विद्यार्थी आहेत आपल्या कॉलेजमध्ये, तर अर्ध्यापेक्षा जास्त तर 40-50 वर्षाच्या पेक्षा जास्तच वयाचे विद्यार्थी आहेत. ते आपण म्हणू किंवा त्यांच्यावर त्या पद्धतीनं बाबा प्रतिष्ठानचे आपण मंडळी आहोत म्हणून आपण ॲडमिशन घेतलं पाहिजे.
म्हणून त्यांना चंगळ करायला मिळाली पाहिजे अशा प्रकारच्या त्या कॉलेजेसमध्ये आपले विद्यार्थी ॲडमिशन घेतात. याच्याकडे आपल्या असणाऱ्या गार्डियन मंडळीचं लक्ष नाही आहे, आपल्या पालकांचं लक्ष नाही आहे. पालकांचं लक्ष याच्यासाठी नाही आहे, तुम्हाला सांगतो मी नेहमी करता या ठिकाणावर एक मुद्दा आपण मांडत असतो. आपल्या बुद्धिमत्तेपेक्षा पैसा जास्त आला की जीवन जगण्याचे ट्रॅक बदलल्या जातात. आपल्या डोक्यापेक्षा पैसा जास्त आला की जगण्याचा ट्रॅक बदलला जातो. हे ध्यानी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आज मंडळीला ग्रामीण भागातला असो का शहरी भागातला असो, मोलमजुरी करणाऱ्या घरामध्ये दररोज 1,500 ते 2,000 रुपये येऊन राहिलेले आहेत. 500 रुपये रोज, 600 रुपये रोज, 800 रुपये रोज. मग आता एका घरामध्ये 3-4 असतातच काम करणारे. वडीलही कामाला जातात, आई कामाला जाते, भाऊही कामाला जाते, दुसरा भाऊही कामाला जाते. एकत्रित कुटुंब असेल तर ते भावाची पत्नी कामाला जाते, या भावाची पत्नी कामाला जाते. घरात लहान लहान लेकरं जे राहतात 2-3, त्याला सांगितलं जाते की तू शाळेत जात जा आणि शाळेतून येत जा. एका घरामधले 4 लोक जर पकडले तर आज शहरामध्ये, शहराची गोष्ट जर घेतली तर किमान 500 ते 800 रुपये रोज आहे. एका घरात 2,000 ते 2,500 रुपये रोज येऊन राहिलेला आहे. शिक्षण मोठ्या मुश्किलनं 8वी 9वी 10वा वर्ग असते. म्हणजे बुद्धिमत्ता किती आहे हे लक्षात येते. या बुद्धिमत्तेपेक्षा घरात दररोज 2,000-2,500 रुपये जर आले तर मला सांगा त्याची असणारी दृष्टी अशी होते की अरे शिक्षणाचं काय काम आहे. मुलगा मुलगी नातू पुतू शाळेत गेलेच पाहिजे असा त्याचा हट्ट राहत नाही. तसे तुमच्या आपल्या आई वडिलांनी शिक्षणाचं महत्त्व जाणून आर्थिक दारिद्र्य कमालीचं होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन कालावधीमध्ये. लग्न कार्यातल्या पत्रवाढी ज्या आहेत ना त्या आपल्या समाजाकडून जे उष्ट अन्न आहे ते शोधल्या जात होतं. कुत्र्या मांजऱ्यांची भीड देखील आज तारखेला पत्रवाड्यावर उड्या नाही मारत. त्यांना देखील नकोसं वाटते ते खाणं. कुत्रे मांजरे बघा लग्न कार्यातल्या पत्रवाळ्या जिथे टाकतात ना ते कुत्रे जायला तयार नाही आहेत आजच्या तारखेत. वेगवेगळ्या एरियात जाऊन बघा आपण रामदास पेठचे कुत्रे जे आहेत ना त्यांना पुढी टाका, खात नाही आहे. रामदास पेठचे कुत्रे, जठार पेठचे कुत्रे, आळशी प्लाटचे कुत्रे, ही फॅक्ट आहे बरं. मी त्याच्यावर प्रयोग केलेला आहे. आपल्या घरातली पोळी खात नाहीत ते, त्यांना ते तुंप टाकलेली पोळी पाहिजे. कारण तो एरिया त्या पद्धतीनं डेव्हलप झाले. तुम्ही कच्च्या असा मासोळ्या आणून टाका ते खात नाहीत. कच्चं मटण आणून टाका खात नाहीत. त्यांना उत्तम शिजलेलं पाहिजे. हे फॅक्ट आहे सर. माझ्या घराच्या जवळच त्या भारत विद्यालयाच्या ग्राउंड जे आहे ना म्हणजे महानगरपालिकेचे ओपन स्पेस, तिथं मी अनेक कुत्र्या मांजऱ्यांवर हे प्रयोग करून पाहिलं. लस आलं यांच्यापेक्षा निपत्तर बाब होती हो आपली. आणि म्हणून माझ्या मित्रांनो त्यांच्यात आणि आपल्यात जमीन अस्मानचा फरक आहे. आपण चुकीच्या गोष्टीला डेव्हलपमेंट समजून राहिलो, चुकीच्या गोष्टीला आपली उन्नती झाली असं आपण म्हणून राहिलो. पण अंतर मात्र सारखंच आहे म्हटल्यापेक्षा अंतर वाढत चाललेलं आहे. आपण 2,000वर पर डेवर समाधानी होऊन राहिलो, ते 2 लाखावरही समाधानी होत नाहीत. एवढं अंतर आहे. कारण त्यांचा बुद्ध्यांक वाढलेला आहे, त्यांचा इंटेलिजंट कोशंट वाढलेला आहे, त्यांची वैचारिक ताकद वाढलेली आहे, त्यांचा विल पॉवर वाढलेला आहे आणि त्या आधारावर त्यांनी त्यांची क्षमता वाढवलेली आहे. आपल्याजवळ बुद्धिमत्ता मुळात कमी आहे शैक्षणिक दृष्टिकोनातून. ब्रेन तर सारखंच आहे, जन्मताच ब्रेन सारखं आहे, हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं आपल्याला. पण ते ब्रेनचा वापर करण्याची असणारी ऐपत हे जे शिक्षणानं वाढते
ते शिक्षणाचं प्रमाण आणि दर्जा आपल्या समाजाचा कमालीचा कमी आहे. 10वा-12वा झाला की आपला पोरगा फुर्र उड्या मारतो. त्यांचा 5वी-6वीचा पोरगा आणि आपला 12वीचा पोरगा कॉम्पिटिशन लावा, आपला पोरगा हारतो. 12वीचा पोरगा हारतो त्यांच्या 4थ्या वर्गातल्या पोरात. हा कुठं चालला शैक्षणिक दर्जा? आणि याच्यावर चिंतन मनन होण्याची आवश्यकता आहे. आपण चुकीच्या माणसांच्या खिशात पैसा जर टाकला, आपण आर्थिक क्रांतीच्या दृष्टिकोनातून जो विचार करत आहोत, तर त्याच्या अगोदर वैचारिक क्रांतीचा विचार होण्याची आवश्यकता आहे. वैचारिक क्रांती नाही झाली, आर्थिक क्रांती किती जरी केली तर ती माणसाला लयास नेल्याशिवाय राहत नाही. आपले अनेक लोक बघा, शिक्षण कमी असलं की तो गोत्यात आला, तो वेगवेगळ्या पद्धतीनं गोत्यात आला. जसं पुरामध्ये पोहणं जर कमी असेल, कमी प्रमाणातलं असेल, खेड्यातल्या नाल्या नदीचं लेंडीचं पोहणं असेल, तर तो मोरणा नदीमध्ये टिकत नाही. मग काटेपूर्णा तर लांबच राहिली, पूर्णा तर लांबच राहिली, आणि गंगा यमुना तर सोडूनच द्या. पण आपण त्या असणाऱ्या लेंडीतल्या पुरालाच म्हणतो हा पोहणकार आहे. आणि म्हणून हे प्रामुख्याने लक्षात घ्या, 10वी-12वी शिक्षण हे प्रामुख्यानं अडाणीपणाचं लक्षण आहे. 10वी-12वीच्या पुढे हा तर मुद्दा अजून तुम्हाला पूर्ण माहीतच आहे. 10वी-12वी त्यातही कसं, ते 10वी-12वीचं शिक्षण आहे कसं. काल आपल्या असणाऱ्या MJच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ झाला. ताडेसाहेब वगैरे सगळी आपण मंडळी होतो. पत्रकार म्हणून जो आता उभा झाला, मास्टर ऑफ जर्नलिझम, अशा विद्यार्थ्यांचा काल निरोप समारंभ झाला आपल्या कॉलेजमध्ये. तर ती अवस्था जर आपण पाहिली, अर्थात त्यांच्याकडून खूप काही पहिल्यांदाच अपेक्षा तशातला भाग नाही आहे. प्रवेश घेतल्यानंतर तो पक्का झाला पाहिजे, पक्का होण्याची प्रक्रिया त्यांनी राबवली पाहिजे. पत्रकाराला लिहिता आलं पाहिजे, त्याला शुद्ध लेखन समजलं पाहिजे, त्याला मराठी चांगलं लिहिता आलं पाहिजे, त्याला मराठी चांगलं फास्ट लिहिता आलं पाहिजे. इंग्लिश मिडियमचा असेल तर इंग्रजी चांगलं लिहिता आलं पाहिजे, त्याला हिंदी चांगलं लिहिता आलं पाहिजे, त्याला क्रमबद्धता आली पाहिजे. या कार्यक्रमाची बातमी तयार करा तर त्याला शीर्षक देता आलं पाहिजे. शीर्षक दिल्यानंतर पहिल्या पॅरेग्राफमध्ये काय लिहित असतात ते समजलं पाहिजे. बातमीच्या दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये काय असलं पाहिजे ते समजलं पाहिजे. बातमीचा समारोप कसा करावा ते समजलं पाहिजे. त्या असणाऱ्या बातमीची पकड जनमानसाच्या मनावर कशी बसेल हे समजलं पाहिजे. त्याला कार्यक्रम असतील तर हँडबिल तयार करता आलं पाहिजे, त्याला कार्यक्रम असेल तर निमंत्रण पत्रिका तयार करता आली पाहिजे, लग्न कार्य असेल तर त्याला लग्न पत्रिका तयार करता आली पाहिजे, सत्कार करायचा असेल तर सत्कार सर्टिफिकेट तयार करता आलं पाहिजे, मुख्यमंत्र्याचा कार्यक्रम असेल तो अटेंड करता आला पाहिजे, तर राज्यपालाचा अटेंड करता आला पाहिजे, सर्वसामान्य कार्यक्रम अटेंड करता आला पाहिजे, जयंतीचा कार्यक्रम असेल बातमी कव्हर करता आली पाहिजे. पत्रकारिता म्हणजे काय? आपण नेहमी करता म्हणतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लोकशाहीचा 4था आधारस्तंभ सांगितलेला आहे. किती महत्वाचं काम आहे. एवढं महत्वाचं काम आहे की ही लोकशाहीचे 4 खंबे जे आहेत त्यातला एक खंबा आपली पत्रकारिता. आणि आजच्या पत्रकारांचा दर्जा पहा. आपल्या समाजामध्ये क्लास 1 असो का क्लास 2 असो का क्लास 4 असो का क्लास 3 असो, 99.99 लोकांना, शिकलेल्या नोकरीवाल्यांना बातमी तयार करता येत नाही. घरी भंतीजी आला तर बा प्रवचन झालं आपल्या घरी, असत ना 10, 12, 5-10 लोक, तर त्या भंतीजीची बातमी होते तयार. प्रवचन घरी आलेलं आहे, बुद्धवंदना घेतलेली आहे, मार्गदर्शन केलेलं आहे. त्या घरावाल्यांना जर आपण म्हटलं की आपला न्यायपत्र पेपर आहे, बातमी लिहून पाठवा, तो म्हणते आता बातमी लिहिणारा पकडावा लागेल, त्याला बातमी लिहिणारा पकडावं लागते. आपल्या घरी जर लग्न असेल तर लग्न पत्रिका कशी तयार करायची, तर झामझाम करावं लागते.
अरे लग्नपत्रिका तयार करायला लागते, लग्नपत्रिका तयार करायला लागते, त्याचे 4-8 दिवस त्यातच जातो. आणि भाषणात सांगितलं जाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ सांगितलेला आहे. कुठे आहे आपला समाज? आणि म्हणून माझ्या मित्रांनो, आपल्या समाजानं प्रामुख्यानं आपल्या वैचारिक कक्षेकडे, वैचारिक क्षमतेकडे, शैक्षणिक दर्जाकडे लक्ष देण्याची गरज आहे. किमान आपल्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडे आपलं लक्ष असलं पाहिजे. आणि म्हणून आपण आज तारखेला प्रामुख्याने खुणगाड बांधली पाहिजे. अन्य कॉलेजेस ओस पडले, आपलं कॉलेज ओस नाही पडलं पाहिजे. नंबर 1, आपल्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांची रेलचेल असली पाहिजे. बघा आता आपण वाळवंटामध्ये गुलाब फुलांची बाग तयार करत आहोत. बंजर जमीन आहे आपली, नापिकी आहे जमीन, खडकाळ आहे, रेताळ आहे, मुरमाड आहे. याच्यावर आपल्याला गुलाब फुलांची बाग जर उगवायची असेल तर त्याच्यावर वैचारिक चिंतन मनन करण्याची गरज आहे. आपला समाज त्या पद्धतीनं उमेद बहाल करणारा नाही आहे. जसा हा शब्द वापरला, वाळवंटाची जमीन आहे, नापिकीची जमीन आहे, त्याच्यामध्ये होलगं कुसही येत नाही. अशा समाजाच्या असणाऱ्या घटकांची मनस्थिती आपल्याला समजून उमजून चालावं लागणार आहे. मला सांगा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपण शिकाव याच्यासाठी, ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, त्यांनी असणाऱ्या शासनामध्ये प्रावधान करून ठेवले. स्कॉलरशिप आहे ना. आपले शिक्षण कशामुळे झाले? स्कॉलरशिपमुळे झालेले. आपण शाळा कॉलेजमध्ये कसे आपले पाय वळले? स्कॉलरशिप मिळते. आई वडील गरीब आहेत, स्कॉलरशिप मिळते. आपण शिकायला लागलो तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे औरंगाबादचे कॉलेजेस, इथं बसलेली मंडळी देखील त्या कॉलेजमधून शिक्षण घेऊन आलेली असाल काय? नाही. थँक्यू. थोडंसं थांबलं की खोकला आहे मला, थांबायला नाही पाहिजे. हो, थांबलं की खोकला आहे, करतच राहत. तर तिथं काय अवस्था होती माहिती आहे का? म्हणजे माझं एका दिवसानं मी ज्याच्याकडे जाणार गेलो की मला तुझ्यासोबत यायचं आहे राजा, तू 2 वर्ष झाले तू तिथं शिकून राहिला. मी मॅट्रिक पास झाल्यानंतर कादळंब्याचे कांबळे होते. कादळंबा गाव आहे, वाशिममध्ये येते ते आता. तर तिथले कांबळे, आम्ही हॉस्टेलमध्ये होतो, इथून 100 किलोमीटर अंतरावरचं. 8वी 9वी 10वी ते माझ्यापुढे 2 वर्गानं होते. त्यांना मी सांगून ठेवलं होतं की बा मी मॅट्रिक पास झालो की तुझ्यासोबत येईल रजन. बरं ठीक आहे. मग त्यांनी मला एक स्पेसिफिक तारीख सांगितली होती मॅट्रिकचा निकाल लागल्यानंतर, की तू या तारखेला ये माझ्याकडे आणि तिथून आपण चालले जाऊ, आणि तू भाड्याची काळजी नको करू. त्यांची परिस्थिती थोडी बरी होती कादळंब्याची. मी जाऊन येऊन होतो त्या गावला. पारडी, टकमोर, धानोरा, कादळंबा वगैरे वगैरे असे गावं तिकडचे. शंदुरदाना, पोहरादेवी, रत्तन, आपली मोठी उमरी, लहान उमरी, हे गाव लाईननं असायचे. आम्ही 8व्या वर्गापासून तिकडे शिकायला. माझा निकाल लागल्यानंतर ठरलेल्या तारखेला मी गेलो, तो अगोदरल्या तारखेलाच निघून गेला. तर औरंगाबादला जाता नाही आलं. काहीतरी आईनं एक बकरी घेतलेली होती, ती विकून मग तो कारभार करायचा होता.
आणि वडील तर मुद्दामून सांगतो, मी दुसरीत असतानाच वारलेले आहे. मी दुसऱ्या वर्गात असताना वडील वारले. मी चौथीत असताना आईचे डोळे गेले. मग मला 7व्या वर्गापासून स्कॉलरशिप मिळायची. मग ते पैसे आणि शनिवार रविवारला काम करायचं 7व्या वर्गापासून. मग असे करून आमचं उदरभरण आणि बहीणचा सहारा. तर मग आईनं थोडे थोडे पैसे गोळा करून याला ॲडमिशन घेण्यासाठी प्री युनिव्हर्सिटीला, म्हणजे आजची 11वी, तेव्हा विद्यापीठाची परीक्षा असायची. सगळ्या परीक्षा आम्हा लोकांच्या, आपण जे मंडळी ज्येष्ठ आहो म्हणजे वयानं त्या पद्धतीनं. तर आपल्याला माहीत आहे 4थ्या वर्गाची बोर्डाची परीक्षा असायची, 7वीची बोर्डाची परीक्षा असायची, 10वीची बोर्डाची परीक्षा असायची. आता नाही ढकला. तर 4थ्या वर्गामध्ये म्हणजे त्या एरियातून बऱ्याच वरच्या क्रमांकावर आल्यामुळे मला 7व्या वर्गापासून तेव्हाची ती स्कॉलरशिप मिळाली. 7वीतही मिळायची, 8वीत, 9वीत, 10वीत. आणि काम करत शनिवार. तर ते आलेले पैसे मी आईकडे पाठवायचो. आणि हॉस्टेलमध्ये आम्ही फुकटे म्हणून होतो 2 जण. तर यांची परिस्थिती भयानक खराब आहे म्हणून यांनी 5 रुपये महिना नाही द्यायचा. मग काय करायचं, हॉस्टेलचं काही काम असलं तर यांना सांगत चला. म्हणजे सारवायचं काम असो, खालचं सारवायचं काम असो, भिंत सारवायचं काम असो, तर ते मग आम्ही फुकटे नावाची गोष्ट असायची. इथून त्या पोहरादेवीची गोष्ट सांगू लागलो. अनंतकुमार पाटलाचं हॉस्टेल होतं. तर मुद्दा असा की ते मग बकरी विकल्यानंतर आलेल्या पैशामध्ये मग ॲडमिशन घ्यायचा. तर मी तर तिथून परत आलो, फक्त सोबत नसल्यामुळे. तेव्हाची गोष्ट 15 वय वर्ष 15. आणि अशा प्रसंगाला माझ्या मित्रांनो, तुम्हाला मुद्दामून सांगतो नम्रपणे मी, की त्या औरंगाबादला त्याचं अट्रॅक्शन काय होतं माहिती आहे का? एक तर बाबासाहेबांचं कॉलेज, आणि दुसरं असं इकडे ॲडमिशन घ्या आणि इकडे स्कॉलरशिप घ्या. तुम्हाला मुद्दा, आता पांडेसाहेब तिथून शिकून आले, इकडे ॲडमिशन घ्या आणि तिकडून स्कॉलरशिप. या खिडकीत फॉर्म द्या, त्या हातानं त्या खिडकीतून पैसे घ्या. इकडच्या कॉलेजेसमध्ये तसं नव्हतं, पण बाबासाहेबांनी ती अरेंजमेंट करून ठेवलेली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ती अरेंजमेंट करून ठेवली होती की बा महाराष्ट्रातले, देशातले गरीब विद्यार्थी येणार आहेत. ते ॲडमिशन घेतल्यावर त्याच दिवशी त्यांचा खाण्याचा प्रॉब्लेम आहे, त्याच दिवशी जगण्याचा प्रॉब्लेम आहे, त्या दिवशी वहीचा प्रॉब्लेम आहे, त्या दिवशी असणारा पेनचा प्रॉब्लेम आहे. आणि म्हणून या पद्धतीनं तिथं अरेंजमेंट होती. मी शैक्षणिक दर्जाच्या दृष्टिकोनातून आपल्याशी बोलत आहो. इकडे तसं होतं का? नाही. समाज कल्याणमधून येईल कधी, म्हणजे सावत्र माय देईल कधी, हा खाईल कधी. मग 2-4 महिने लागायचे, दिवाळीच्या तेवढ्यात काहीतरी भेटायचे. म्हणजे ॲडमिशन घ्यायचं आपण कोण्या महिन्यामध्ये? मे जूनमध्ये. मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर. अरे आले रे स्कॉलरशिप वगैरे वगैरे. तो आपला आधार असायचा शिक्षणाचा, जगण्याचा. आणि त्या आधारावर आपण जे शिक्षण घेत आलेलं आहो, तर त्या शैक्षणिक दर्जाकडे बघा काय गंमत आहे. 100तले 2-3 लोकांचं उदाहरण देऊन थोडं चालते. तो कलेक्टर झाला, तो अमुक टमुक सेक्रेटरी झाला, हे अपवाद आहेत. अपवाद काय नियम बनत नाही. आणि म्हणून एकूणच समाजाच्या दर्जाकडे जर आपण पाहिलं तर आज आपण अत्यंत खालच्या दर्जाचं शिक्षण घेतलेले माणसं आहोत. आपल्या समाजाला उत्तम दर्जाचं शिक्षण मिळत नाही. नंबर 1. आपल्या समाजाच्या विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचं शिक्षण घ्यावं अशा प्रकारचं वातावरण नाही. आणि म्हणून ते मिळतही नाही आणि हा घेतही नाही. याच्यासाठी काय केलं पाहिजे आपण? उशिरा पाशिरा का होईना, उशिरा निघालेली गाडी काय म्हणतात ना, समय मिला सकती है. हा विल पॉवर आहे आपल्या समाजामध्ये, आपण ते करू शकतो. आणि म्हणून माझ्या मित्रांनो, आपल्या कॉलेजमध्ये त्या संदर्भात आपल्याला काय करता येईल?
प्रॉब्लेम कोणता आहे? आपले विद्यार्थ्यांनी इथं ॲडमिशन घ्यावा, नंबर 1. चंगळ करणाऱ्या कॉलेजेसमध्ये जाऊ नये, त्यांचे पाय इकडे वळले पाहिजे, नंबर 1. नंबर 2, ते दररोज कॉलेजमध्ये आले पाहिजे. ॲडमिशन घेतलं, आता कालच आम्ही पाहिलं, आमच्या समोरच पोरं सांगत, मी कधी कधीच आलो. घ्या आता आले आपण. तुम्ही अलेक्झांडर असाल, नोकरी करता, पण ते याचंही भान नाही की आपण कोणासमोर काय, कोणा लोकांना आपण सांगून राहिलो. त्यामुळे काल मुद्दामून त्यांना सांगितलं की तुमच्या नजरेपुढे जो माणूस उभा आहे, दिवसातून 6-6, 8-8 तास 7व्या वर्गापासून काम केलेला माणूस उभा आहे. जिंदगीत मी एकही दिवस शाळा कॉलेजला गेलो नाही हे मला आठवत नाही. एक दिवस देखील शाळा कॉलेज पाडलं माहित नाही. 100% प्रेझेंटी. विल पॉवर असेल तर त्या कालावधीत तुम्ही आजारी पडत नाही. आणि तेव्हाच्या आपल्या मायबापानं आपलं धोरण काय ठरवलं होतं? तू शिकला पाहिजे जा. कल्पना करा की ब्लाइंड असलेली आई देखील म्हणते मी एकटी आहे, मी स्वतः स्वयंपाक करेल, स्वतः घागर घेऊन पाण्याला जाईल, तिथून माझ्या घागरीत लोक पाणी टाकतील, मी आणेल, मी करेल, तू जा तिकडे, असू दे 200 किलोमीटर अंतर. एक दिवस देखील ॲब्सेंटी नाही. नेव्हर फर्स्ट क्लासच्या खाली कधी राहिलो नाही. फर्स्ट क्लास अप टू 80-87 पर्यंत. कोणाला सांगतात हे पोरं आम्हाला काम करावं लागते, आम्हाला लांबून यावं लागते? बाबासाहेबाचं उदाहरण काय देत आहे की तुमचे आपलेच उदाहरण आहेत ना या विद्यार्थ्यांच्या पुढे. बाबासाहेबाचं उदाहरण दिल्यानंतर तर त्यांना अलेक्झांडर बनाव. आणि म्हणून ही जी कोम आहे तर ही 10 वर्षानंतर समाजघातकी ठरू नये त्याच्यासाठीची आपण प्रिकॉशन घेणं महत्वाचं आहे. आपण आज प्रिकॉशन नाही घेतली तर 10 वर्षानंतर समाजघातकी ज्याला म्हणतात, व समाजाला काय लागतंय? आपले लोक ख्रिश्चन बनले नाही का? कशामुळे बनले ख्रिश्चन? मम तिकडे खायला मिळते, तिथे दामाची मिळतात, मग काय असेल असं असं काय असेल ते करत बसा. त्यांचं काय चुकलं असं म्हणणार का आपण? आणि म्हणून माझ्या मित्रांनो, आज जर आपण प्रिकॉशन नाही घेतली, आपण खूप लहान आहोत हे आपल्याला मान्य आहे, पण लहान काहीच नाही करू शकत ही चुकीची कल्पना आहे. आपण लहान आहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नखातला मळही नाही आपण, पण मात्र जे चिनगारी असते ना ती काय करू शकते याचं भान मात्र आपल्याला आहे. आणि म्हणून मी काल सांगितलंय, आज पोरं काय म्हणतात माहिती आहे का? विद्यार्थी, सर मी आहे ना, मी कौल खेळला राहतो लांब पडते, कौल खेळला राहतो लांब पडते. आता खरब रोडची तर गोष्टच सोडून द्या, भीमनगरची तर गोष्टच सोडून द्या, त्याला खूपच लांब झालं. मग त्याला विचारा, तुझा भाऊ त्याचं ॲडमिशन कुठं आहे? म्हणते पातूर. कशा उच्च शिक्षणाला गेला वाटते. कुठं ॲडमिशन कुठं आहे? दहीहांडा. म्हटलं त्याच्यापेक्षा उच्च शिक्षणाला आहे वाटतं. कशासाठी? कॉपी सेंटर असते म्हणून गेलेला. आपल्या पोरांच्या कथा आहेत ह्या, है ना? तिथं कॉप्या चालतात, कॉपी सेंटर असते, आयतं पास होता येते. समाजाला घातक आहे का नाही? भारतीय बौद्ध महासभेचे अकोला जिल्ह्याचे अध्यक्ष नेहमी करतात, त्यांचं वाक्य आहे हे, फार सगळे आजकाल आपले पोरं उच्च शिक्षणाला जातात. म्हटलं कुठं? म्हणजे बाबासाहेब कुठे जातात ते उच्च शिक्षणाला? म्हटलं इंग्लंड, अमेरिका. हे इथं काकरदडीले जातात म्हणे, या दहीहांड्याला जातात, अकोल्यातून शहरातून तिथं उच्च शिक्षण, बार्शी टाकडी वगैरे. मला सांगा, लाजेनं मान खाली घालावी यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी म्हणतात? थोडी तरी लाज शरम. ज्यांनी आपल्या आईवडिलांना ताठ मानेनं उभं केलं, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या असणाऱ्या प्रेरणेनं आपल्या वडिलांनी आपल्याला शिकवलं,
आणि असणारे आपले मुलं आपण कुठं टाकून राहतो. आणि म्हणून माझ्या मित्रांनो, जर आपणाला समाजाचा घात होऊ द्यायचा नसेल तर हे जे आपण रोपटं पेरलेलं आहे ऐतिहासिक प्रतिष्ठानमध्ये, हे उत्तम दर्जाचं किमान उत्तम दर्जाचं किमान प्रतिष्ठानमध्ये आपण त्याची जोपासना करणं गरजेचं आहे. तसं अंतराच्या बाबतीत मी काल सांगितलं या पोरांना की तुमच्या नजरेपुढे तोही माणूस उभा आहे की जो पहिल्या वर्गामध्ये दापकी भोरदवरून रेल्वे ट्रॅकनं नदी ओलांडून, तेव्हा काही रोड नव्हता, त्या पुलावरून खाली अथांग पाणी, आता पाणी नाही मोरणीमध्ये, तिथून पैदल पोळा चौकाच्या त्या बैलजोडीच्या मागं जे नगरपालिकेची शाळा आहे, त्या नगरपालिकेच्या शाळेमध्ये दररोज 5 किलोमीटर अंतर कापून येणे. पहिला वर्ग म्हणते कौलखेडा लांब आहे. कोण्या वर्गातलं पोरग? 13व्या वर्गातलं पोरग. मला सांगा, बुद्धानं तत्वज्ञान आपल्याला दिलं म्हणून आपण सगळे शांत आहोत. बुद्धाच्या तत्वज्ञानामुळे आपण शांत आहोत. की बंधुता आहे ना, ओलावा, मानवता, हे जे प्रतीक आहेत हे तुमच्या आपल्या डोक्यामध्ये आहे. पण डोकं मात्र अत्यंत स्तब्ध होऊन जाते. परंतु ते स्तब्ध होऊन चालत नाही, त्याच्यावर आपण उपाय काढण्याची गरज आहे. त्याच्यावर उपाय जर नाही काढले, मला सांगा ना, त्याला आपल्याला थोडं हलवडोलव करायला लागेल ना त्या पोरांना. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपलं शिक्षण काय झालं, बाबासाहेबांनी फी माफ, स्कॉलरशिप वगैरे वगैरे, तेव्हाची ती परिस्थिती होती. आजच्या तारखेला तुम्हाला आपल्याला काय करता येते? शासन जे करून राहिलं ते आता थंड बस्त्यात चाललेलं आहे. शासनानं हात आवरता घेतलेला आहे. फी माफी करण्याच्या विचारात शासन नाही आहे, स्कॉलरशिप नाही देण्याच्या विचारात शासन आहे. अशा प्रसंगी तुम्ही आपण या वादळात सापडलेला जो आपला समाज आहे, जो बाबासाहेबांचा विचार आहे, तो जिवंत जर राहिला तर हा देश जिवंत राहू शकतो. आणि म्हणून आपल्याला त्या दृष्टिकोनातून विचार करण्याची गरज आहे की आपण इथं काय केलं पाहिजे. आपला 80चा वर्ग आहे, 80 विद्यार्थ्यांचा वर्ग आहे इनपुट. ओके, आपला जर 80 विद्यार्थी आपल्या वर्गामध्ये पाहिजे, जसं BJ फर्स्ट इयर, BJ सेकंड इयर, BJ फायनल, 80 8×24 240 विद्यार्थी तिथं पाहिजे. BSW 8×24 240 तिथं पाहिजे. MJ 120 240 तिथं पाहिजे. नर्सिंग 40-40-80 त्या विद्यार्थ्यांनी तिथं पाहिजे. मागच्या वर्षाला आपलं ॲडमिशन कम्प्लीट झालेलं नाही का? समाजात विद्यार्थी नाहीत, त्यांना एवढी मोठी वास्तू दिसत नाही. आता साहेबांनी आणि सगळ्यांनी सांगितलेलं आहे की 16 राज्याचे लोक इथं येऊन पाहून गेलेले आहेत, अभ्यास करून गेलेले आहेत. 12 राज्याच्या लोकांनी गोव्याला कॉन्फरन्स घेतली, तिथं प्रतिष्ठान समजून घेतलेलं आहे. इथल्या अकोला शहरातल्या आणि अकोला तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना काही प्रतिष्ठान दिसत नाही. परंतु शेजाऱ्याच्या घरची भाजी चांगली वाटते. याच्या घरातली आईनं बहीणनं किती जरी चांगली भाजी केली तर म्हणते नाही तीच भाजी चांगली. याच्यावर उपाय शोधून काढले पाहिजे माझ्या मित्रांनो. आपण तुम्ही तडमडीनं मला सांगा, अन्य कॉलेजला अन्य संस्थांना काहीच घेणं देणं नाही येत. ते उलट म्हणतात की नाही आले तरी चालते, त्यांचे लंगे बांधे आहेत तिकडे. कोचिंग क्लासेस सोबत त्यांची असणारी अटॅचमेंट आहे. इधर ॲडमिशन लो और उधर कोचिंग क्लासेसमध्ये जा, कोई हरकत नाही आहे. इकडे पिरियडही होत नाही आणि प्रॅक्टिकलही होत नाही. फक्त असणारं ॲडमिशन त्या रजिस्टरवर दिसते. मी LRT कॉलेजला 35 वर्ष लेक्चरशिप केली. मी सांगतो तुम्हाला, शेवटच्या पिरियडपर्यंत देखील 100 विद्यार्थ्यांचा 6वा पिरियड देखील मी घेतलेला आहे. परंतु परिस्थिती बदलली. आता तर वातावरण असं आहे की 4000 विद्यार्थ्यांपैकी दररोज 100 विद्यार्थी कॉलेजमध्ये नसतात. एकूण विद्यार्थी मोजले तर त्या 100 विद्यार्थ्यांपेक्षा लेक्चरर आणि स्टाफ जास्त असतो. लेक्चररचे जथ्थेचे चहा प्यायला दिसतात, पोरगा दिसतच नाही. आपल्या कॉलेजमध्ये आपल्याला काय करता येईल याच्यासाठी की आपल्या समाजाच्या विद्यार्थ्यांनी, मागास बहुजनांच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं पाहिजे. त्यांचे पाय इकडे वळले पाहिजे, दररोज पिरियडला आले पाहिजे, दररोज लेक्चर झालं पाहिजे, मन लावून लेक्चरनं शिकवलं पाहिजे, रिझल्ट चांगला आला पाहिजे, क्वालिटी एज्युकेशन मेंटेन झालं पाहिजे.
काय करता येईल? बाबासाहेबांनी फी माफ दिली ते तर आहेच, म्हणजे आज तारखेला तरी आहे. स्कॉलरशिप दिली आज तारखेला तरी आहे. असं असतानाही येऊन नाही राहिले. मग याच्यावर आपल्याला काही ना काही उपद्व्याप करावा लागेल ना, प्रयत्न तर करावे लागतील ना. समोरची कबड्डीची टीम किती तगडी असू द्या, पण प्लेअर इकडचा आपला प्लेअर काय करतो, हा जीवापाळा प्रयत्न करतो, एखाद्याला त्याला धक्का लावून तरी येतो आणि त्याला मारतो समोरच्या असणाऱ्या पार्टीतल्या. निश्चितपणे किती तगडी असू द्या, जर आपण मनोधैर्य पक्के केलं तर त्या टीमला आपण हरवू शकतो, ही उमेद आपल्यामध्ये आहे. मात्र त्याच्यामध्ये आपल्याला विचारपूर्वक नियोजन करावं लागेल. तर त्या नियोजनाच्या संदर्भामध्ये तुम्हाला मी प्रामुख्यानं माझ्या डोक्यात जो विचार आला, जो प्लॅनिंग केलं, ज्याच्यावर चिंतन केलं, तो तुम्हाला सांग. आपल्याकडे येणारा घटक कोणत्या मेंटॅलिटीचा आहे याचा अभ्यास करावा लागेल. गोरगरीब समाज आहे आपला, जरी असू द्या ना 1,500-2,000 रुपये त्याला मिळू द्या ना, पण तो गरीबच आहे ना. त्याला विचार डोक्यात येत नाही म्हणून तो उधळपट्टी करतो. त्याला विचार डोक्यात येत नाही म्हणून तो म्हणतो की बस झाले 2,000 रुपये उद्याचा पाहून घेऊ काय ते. पण त्याला आपल्याला जाणीव करून द्यावं लागेल. आणि म्हणून माझ्या मित्रांनो, आपण त्याच्यावर काही ना काही नियोजन करणं आवश्यक आहे. म्हणून आपल्या समाजाची मानसिकता काय आहे, त्याची सामाजिक मानसिकता काय आहे, त्याची आर्थिक मानसिकता काय आहे, त्याची शैक्षणिक मानसिकता काय आहे, या सगळ्या गोष्टीचा आपल्याला विचार करावा लागेल. विचार जर केला तर तुम्हाला असं लक्षात येईल, याला अजून काहीतरी पाहिजे, याला अजून काहीतरी पाहिजे, बूस्टर डोस पाहिजे त्याला. शासनाचे डोस चालू आहेत तिकडून, आपण बिघडलो पाहिजे म्हणून. ते महिलांना काय देऊन राहिले का नाही, ते कशाचं धोरण आहे. त्यांनी BJPकडे पाय वरती करावे की नाही, आपल्याला बहीण यानं मानलेलं आहे, आपल्याला प्रत्येक महिन्याला काही ना काही देतो म्हणते. म्हणून अडाणी अज्ञानी समाजातल्या परिवारातल्या बाया तिकडे वळल्या, नोकरीवाल्यांच्या बाया तिकडे वळल्या. नवरा देते दुसऱ्याला वट, बायको देते दुसऱ्याला वट. याच्यात RSS वादी लोक जिंकून राहिलेले आहेत. आपल्याला अक्कल हुशारीनं काम करणं गरजेचं आहे. आणि म्हणून माझ्या मित्रांनो, तसं मागं एक मुद्दा म्हणून सांगतो, काल हा मुद्दा निघाला थोडासा. आपले विद्यार्थी गायब झालेले आहेत असं आपण नेहमी म्हणतो. काही कार्यक्रम घ्या, मोठ्यातल्या मोठ्या व्याख्यात्याला आणा, तर त्यावेळेला आपण ज्येष्ठ लोक येतो, 30 वर्षाचे, 40 वर्षाचे, 50-60 वर्षाचे. आपला कॉलेजचा विद्यार्थी दिसतच नाही. आपण असे असायचो का, आपल्याला फक्त माहीत झालं तर प्रेमेलाचा हॉल जिंदाबाद असायचा त्यावेळेला. ते पांताने यो, मनोहर यो, दामोदर मोरे यो, केशव मेश्राम यो, रावसाहेब कसबे योत, भाऊ लोखंडे योत, ऋषिकेश कांबळे योत, रावसाहेब कसबे योत, कोणी आलंय, हे महाराष्ट्रातले प्रसिद्ध विचारवंत. तर आपले पाय तिकडे वळायचे. अरे व्याख्यान आहे, अरे गीत भीमान आहे, अरे परिसंवाद आहे, अरे व्याख्यानमाला आहे. आज विद्यार्थी हलायला तयार नाही. मग आपण सगळे असणारे म्हातारे कोतारे लोक त्या कार्यक्रमात, आणि म्हणून लोक म्हणतात की आपला विद्यार्थी गायब झालेला. त्याला इकडे वळवण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे याच्यावर कधी विचार का, तशीच परिस्थिती राहू द्यायची. आणि म्हणून माझ्या मित्रांनो, मी आपल्याला सांगतो आहे, मी जसं नेहमी करता म्हणतो, ज्या वेळेला तुम्हाला असं वाटेल की या विद्यार्थ्यांना इकडे वळवायचं आहे, आपली आर्थिक ताकद वाढवा. त्यावेळेला विद्यार्थ्यांना त्या कार्यक्रमात हजर राहण्याचा भत्ता आपण दिला पाहिजे. त्या कार्यक्रमात हजर राहण्याचा भत्ता, त्याला सवय, वाईट सवय फुकट लावल्या जाते. आपणच म्हणतो का नाही, वाईट सवय फुकट लावल्या जाते. फुकट कशी लावल्या जाते, फुकट नाही लावल्या जात. आपल्याला वाईट सवय लावून घ्यायची असेल तर जो लावणारा असतो का नाही, तो दामाजी खर्च करतो. चाल ना तू काय काढची करतो म्हणते, माझ्याजवळ पैसे आहेत ना. तो आपल्याला घेऊन जातो त्या दुकानात, आपले पैसे तोच भरतो. पहिल्या दिवशी पाचतो, दुसऱ्या दिवशी वेळेवर पाचतो, तिसऱ्या दिवशी पाचतो, 8 दिवस फुकट पाजत राहतो. 9व्या दिवशी आपण काहीही करतो, पण जाऊन पैसे देऊन तो पितो. चुकीचा अर्थ घेतला, फुकट सवय लावल्या जाते. वाईट सवय लावण्यासाठी देखील दामाजी खर्च करतो समोरचा माणूस. मग चांगली सवय लावायला दामाजी का खर्च करू नये. चुकीच्या गोष्टी 100दा सांगितल्या तर मोठ्याच चूक होणार ना, ते आपली, ते सत्य ठरते, पण मोठी चूक आहे ती.
म्हणून या अवस्थेमध्ये वादळात सापडलेली आपली जी शिक्षण प्रक्रिया आहे, त्या वादळात सापडलेल्या शिक्षण प्रक्रियेला आपल्या जर लाईनवर आणायचं असेल माझ्या मित्रांनो, तर आपण या पद्धतीनं विचार करण्याची गरज आहे की आपल्या समाजाची मानसिकता या पद्धतीची आहे. भाऊ साधा मजूर बघा ना, 500 रुपये रोज एक ठेकेदार देते, दुसरा मध्ये 550 सोडून देते, 500वाला सोडून देतो, तो 550च्या कामावर जातो. म्हणून आपल्या विद्यार्थ्यांना, आपल्या पालकांना हे कळलं पाहिजे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे आपले जे कट्टर अनुयायी आहेत त्यांना आपली काळजी आहे. आपला विद्यार्थी जर त्या कॉलेजमध्ये टाकला तर त्या कॉलेजमध्ये उपस्थिती भत्ता मिळतो, याचा विचार केला पाहिजे. त्या कॉलेजमध्ये उपस्थिती भत्ता मिळतो. मग तो आर्थिक मानसिकता कशी आहे, सामाजिकता कशी आहे, शैक्षणिक कशी आहे, मग आर्थिक मानसिकता कशावर डिपेंड आहे, त्याच्या असणाऱ्या आर्थिक उन्नतीच्या लेव्हलवर डिपेंड आहे. आज विद्यार्थ्यांना उपस्थिती भत्ता 50 रुपये जर आपण दिला तर म्हणतो काय टपरेट कॉलेज आहे, वा बाबासाहेबांनी 50 रुपये देतात आम्हाला. त्याला काही आपल्याला उपद्व्यापी बोलण्याचं काम नाही आहे, त्याचं मन दुखवण्याचं काम नाही आहे. त्याचं मन, त्याला फुंकर घालता आली पाहिजे. आपल्याला 100 रुपये चालतील का विचार करा. तो 100 रुपयाला काही जू नाही मानत असतं. मला सांगा, त्याला जर तुम्ही महिन्याची उपस्थिती भत्ता 75% उपस्थिती कंपल्सरी, ज्याची उपस्थिती 75% राहणार आहे त्याला प्रति महिन्याला 500 रुपये उपस्थिती भत्ता दिला जाईल. मग तुमच्या आपल्यातलं कोणी म्हणेल सर 300 बरे आहेत, सर 200 बरे आहेत. ती चर्चा होईल ना, ते ठरवता येईल ना आपल्याला. पण हातोडा असा मारला पाहिजे, सौ सोनार की एक लोहार की असली पाहिजे, परिणामकारक उपाययोजना असली पाहिजे. आणि मग 500 रुपये प्रति महिन्याला या विद्यार्थ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज ऑफ जर्नलिझममध्ये 75% उपस्थिती देणाऱ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी प्रति महिन्याला 500 रुपये मिळतात. आज 500 स्टुडंट आपल्यामध्ये आहेत. 500 स्टुडंट मल्टिप्लाय बाय 500 पर मंथ, 25,000 पर मंथ, 25,000 पर मंथ मल्टिप्लाय बाय 10 मंथ, 10 महिने कॉलेज चालतं. 25 लाख. 25 लाख रुपये आपल्याला आपल्या समाजावर खर्च केले तर त्याच्यापासून नुकसान किती आहे आणि लाभ किती आहे, आर्थिक लाभ किती आहे, सामाजिक लाभ किती आहे. विद्यार्थ्यांचे पाय वळल्याशिवाय राहणार नाहीत. नाही येणार ना क्लास 2चा विद्यार्थी, ज्याचा बाप क्लास 2 आहे तो नाही येणार ना. आपल्याला त्याची गरज नाही सध्या, त्याने शिकवा तिकडे मुंबईला. जो आपला लेबर क्लास वर्ग आहे, जो आपला क्लास 3 वर्ग आहे, तर त्या वर्गाचे विद्यार्थी आपल्या कॉलेजमध्ये वळण्याची आवश्यकता आहे. कारण ॲक्च्युली त्यांना गरज आहे. 500 रुपयाच्या प्रलोभनानं देतील, पण पुढे काय कंडिशन आहे, 75% उपस्थितीचं प्रमाण. आणि म्हणून माझ्या मित्रांनो 25 लाख आपण सांगतो मोठ्या स्वाभिमानानं, आम्ही 4,500 लाईफ मेंबरपर्यंत पोहोचून राहतो. मला सांगा, लाईफ मेंबरची प्रतिष्ठानमुळे आपली वाढली का नाही? अरे ऐतिहासिक प्रतिष्ठानचे लाईफ मेंबर आहोत, हां आम्ही करत आहोत. मग मला सांगा, एका व्यक्तीवर जर किमान आपण नाही पूर्ण देणार हो लोक, काही अकोला शहराच्या बाहेर असतील, जिल्ह्याच्या बाहेर असतील, आपण किमान 1000 जरी लोक पकडले, मग लाईफ मेंबरच असले पाहिजे अशातला भाग नाही, बाकीचे देऊ शकतात. साधं कॅल्क्युलेशन करा की पर इयर 2000 रुपीज जर आपण दिले, पर इयर 2000, काय महिना आला, 150-200 रुपये. पण महिन्याच्या महिन्यात देणं कठीण जाते. कसं कठीण जाते, काय चिल्लर बनायला लावलं, 150-200. आणि म्हणून एकदम 2000 रुपये. 2000 रुपये महिना देणारे 1000 लोक जरी आपल्याला असले, 1200 लोक जरी आपल्याजवळ असले, तरी माझ्या मित्रांनो आपल्याला आपल्या समाजाचा विद्यार्थी गुंजारता येतो, सांभाळता येतो. आणि म्हणून या पद्धतीनं आपल्याला अन्य कॉलेजला गरज नाही, आपल्याला याची गरज आहे. शैक्षणिक दर्जा, उपस्थिती भत्ता, याला जर या पद्धतीनं आपण आव्हान केलं की आपल्या मंडळींनी प्रत्येक वर्षाला 2000 रुपये द्यावेत, याचं अकाउंट ओपन करण्यात येईल, स्पेशल अकाउंट त्याचं राहील, त्या अकाउंटमध्ये पैसे टाकायचे आहेत आणि त्या अकाउंटमधूनच विद्यार्थ्यांना तो उपस्थिती दर्जेदार शिक्षणाचा भत्ता दिला जाईल. आपल्याला प्रयोग करायला काय प्रॉब्लेम. आता ॲडमिशनची वेळ आलेली आहे, सुमेध कुमार बरोबर आहे ना, आता ॲडमिशनची वेळ आली आहे. सुमेध कुमारला काय म्हटलं, ते कॉलेजमध्ये आहेत, आपल्या कॉलेजमधले कर्मचारी आहेत, तुमचं ॲडमिशन आहे का, कुठल्या इयरला ॲडमिशन घ्यायचं, आता जोडीनं ॲडमिशन घ्यायचं आहे ना. आपल्याला फक्त 2-4 वर्ष त्रास आहे,
2-4 वर्षानंतर आपलं कॉलेज, आपली संस्था तुम्हाला फ्लोरिश झालेली दिसेल, अत्यंत डेव्हलप झालेली दिसेल. तसं आपण नेहमी म्हणतो की आपल्या कर्मचाऱ्यांना गव्हर्नमेंटच्या पगारापेक्षा जास्त पगार 5 वर्षाच्या नंतर राहणार आहे. आणि म्हणून तुमच्यासारख्या तरुण तगड्या विद्यार्थ्यांनी, कर्मचाऱ्यांनी त्यात ॲडमिशन घेतलं पाहिजे. ठीक आहे, पहिलं वर्ष होतं, थोडंसं याच्यामध्ये भागदौडीमध्ये गेलेलं आहे. सुमित कुमार खूप प्रामाणिक आपले कर्मचारी आहे. जे कोणाचं नाव काढत नाहीत ते लोक देखील सुमित कुमारचं नाव काढतात. हे नाही त्या असणाऱ्या कर्मचाऱ्यासारखा कर्मचारी आपल्या कॉलेजमध्ये लवकर दिसत नाही. आणि म्हणून एज्युकेशनकडे आपण वळलो पाहिजे. तुम्हाला आम्ही उगाच सांगत नाही, जसं नेहमी करता मी सांगतो, मी रिटायर झालो तर या दुसऱ्या दिवशी ॲडमिशन घेतलेलं आहे MTला, मास्टर ऑफ जर्नलिझम. नाही ना, वयाच्या 58व्या वर्षी तुम्ही तर सगळ्या डिग्रीज ज्या आहेत त्या अचीव करू शकता. आणि म्हणून माझ्या मित्रांनो, हे आपल्या उपस्थिती भत्त्याची, दर्जेदार शिक्षणाची जी एक योजना आहे ती आपण या तारखेपासून, आज तारखेपासून आपण डिक्लेअर करूया की आपण 1000 कर्मचारी किंवा 1000 आजीव सदस्य किंवा 1000 व्यक्ती, किमान कोणी होऊ शकतं ना, 2000 पेक्षा माझ्यासारखा, तुमच्यासारखा आपण म्हणू शकतो हे काय लावलं 2000 5000 टाकून देतात. अनेक लोक, आपली मंडळी आहे त्या विचाराची, अत्यंत आपली मंडळी विचारप्रवण असणारी मंडळी आहे. आणि ज्या वेळेला आपल्या कॉलेजकडे विद्यार्थ्यांची गर्दी वळेल माझ्या मित्रांनो, त्यावेळेला शैक्षणिक मोल सांभाळणारी ही संस्था आहे, हे संपूर्ण महाराष्ट्रभर हे पुढे येणार आहे. महाराष्ट्र तुमचं आपलं नाव काढणार आहे की विद्यार्थ्यांची काळजी घेतात तर कशी घेतात. आणि म्हणून आजच्या या तारखेला आपण ही अत्यंत महत्त्वपूर्ण एक स्कीम जी आहे ती या ठिकाणी प्रतिष्ठानची चालू करू. आपण सगळ्यांना नम्र विनंती आहे, हात जोडून विनंती आहे की महिन्याचे फक्त 1.5-2 रुपये, 150-200 रुपये आपल्याला देणं आहे. वर्षाचे 2000 देणं आहे. त्यांच्या ज्यांना जास्त देता येतात त्यांनी ते द्यावेत, ज्यांच्या ज्यांना कमी देता येतात त्यांनी ते कमी द्यावेत. काय अत्यंत काही असं काही राज्यपालाचा ऑर्डिनन्स थोडा आहे. एखादा म्हणेल सर मी 500 रुपये देतो, हरकत नाही, टाकून द्या अकाउंटमध्ये. आणि म्हणून याला आपण उत्तम प्रतिसाद निश्चितच देणार आहात, अशा प्रकारची मंगलकामना या ठिकाणी करतो. आणि वंदनाताई ह्या खूप जबरदस्त वैचारिकता मांडणारी आपली उपासिका आहे. तर आज त्यांना साहजिक आहे, गहिवरून आलेला आहे. त्यांनाच काय, आपल्या सगळ्यांनाच गहिवरून आलेलं आहे. त्यांना तर येणंच आहे, प्रश्नच नाही. कारण त्यांची नात्यात येणारी मुलगी देखील या ठिकाणी आलेली आहे, तर त्यांना आठवण आली. त्यातल्या त्यात प्रमोशन जे आहे, उच्च श्रेणी मुख्याध्यापिका. तर यावेळेला निश्चितच आपल्याला वाटते की वा सोनूबाई असती तर काय, ह्या गोष्टी ज्या आहेत, एक शैक्षणिक क्षेत्रामध्ये दर्जा मेंटेन करणाऱ्या आपल्या त्या पदाधिकारी आहेत. म्हणजे त्यांचं असणारं वलय एवढं जबरदस्त आहे कार्याचं, विचारांचं, हे आपल्या लोकांना, हे सांगतो तुम्हाला, तुम्ही काय ऑब्झर्व केलं आय डोंट नो, पण जे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा ज्या आपल्या ग्रुपवर आलेल्या आहेत, आपले लोक हे देखील विसरलेले आहेत की ते ऐतिहासिक प्रतिष्ठानच्या पदाधिकारी आहेत, आजीव सदस्य आहेत, दमदान दाते आहेत. एवढं स्वतःचं वलय त्यांनी या ठिकाणी निर्माण केलेलं आहे, ते त्या असणाऱ्या मॅसेजेसवरून लक्षात येते. हे लक्षात घ्या. स्वतःचं असणारं क्रेडिट, स्वतःची वैचारिकता, स्वतःची कार्यप्रवणता, स्वतःचा प्रामाणिकपणा हा जर जबरदस्त असेल माझ्या मित्रांनो, तर ज्याला एकला चलो रे चळवळ म्हणतात, तशा प्रकारचं वलय वंदना त्यांनी या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. आणि मॅसेजवर त्याचं स्वरूप आपल्याला दिसेल. असा एकही मॅसेज करता दिसला नाही की त्यांनी असं म्हटलंय, ऐतिहासिक प्रतिष्ठानच्या आजीव सदस्य आणि पदाधिकारी आणि दमदानदात्या आदरणीय वंदनाताई तायडे यांची पदोन्नती उच्च श्रेणी मुख्याध्यापिका म्हणून झालेली असल्यामुळे त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो, असं विधान नाही. म्हणजे एवढं जे महत्त्वपूर्ण काम आहे ते त्या ठिकाणी आपणाला दिसते आहे. हे प्रत्येकाचं काम त्या पद्धतीनं जर असलं तर माझ्या मित्रांनो खूप काही आपण समाजासाठी करू शकतो. तर आज सुमित कुमार आणि त्यांची पत्नी, त्या मुलीला असं वाटत असेल किंवा हे काय झालं, 4 तासापासून चालूच आहे काम. ते सुमित कुमारला गेल्यानंतर ती पोरगी म्हणेल असं आहे का, मग आता त्यांच्या लक्षात येईल की वेळ होते बाबा, इथं आपला मिस्टर गेल्यानंतर घरी यायला वेळ होणार आहे. तर हे आपलं असणारं सगळ्यांचं ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच आहे. हे त्यागाचं प्रतीक आहे आपलं,
सगळ्या प्रकारचा त्याग, आपला वेळेचा त्याग. तुम्ही म्हणाल की हे 10, 15, 20, 25 लोकच आहेत त्याच्यापुढे असं, संपूर्ण जग तुम्हाला पाहते आहे आणि ऐकते आहे. हे संपूर्ण असणाऱ्या आंबेडकरी समाजासाठी, बुद्धांच्या समाजासाठी हे सगळं प्रतिष्ठान आपलं राबते आहे. त्या लोकांपर्यंत ती गोष्ट गेली पाहिजे आणि ते लोक त्यागमय झाले पाहिजे. जो समाज त्यागमय नाही, जी व्यक्ती त्याग करत नाही, जे कुटुंब त्याग करत नाही, ते आंबेडकराईट कुटुंब होऊ शकत नाही. आणि जे कुटुंब त्याग करते त्या कुटुंबाला कशाचीही कमतरता येत नाही हे सांगणारं आणि प्रत्यक्ष प्रॅक्टिकल म्हणून दाखवणारं आपलं ऐतिहासिक प्रतिष्ठान आहे. आणि म्हणून माझ्या मित्रांनो, आपणाला सगळ्यांना आव्हान आहे की आपले पाय सन्माननीय धांडे सरांनी जे गीत रचना केलेली आहेत, ही प्रतिष्ठानकडे आपले पावलं वळायला लागलेली आहेत, वळलेली आहेत. संपूर्ण भारताचं लक्ष आपल्या प्रतिष्ठानकडे आहे. आपण त्या पद्धतीनं आपल्या विकासाची गती जी आहे ना ती मेंटेन केली पाहिजे. आपली गती मेंटेन केली आपण तरच त्या वाहनाकडे साधं लक्ष जाते माणसानं, की जे वाहन फास्ट चाललं जाते लगेच माणूस पाहतो आपल्या गाडीमधून ही कोणती गाडी चाललेली आहे. आणि म्हणून माझ्या मित्रांनो, आपण त्याग करण्याची आवश्यकता एवढं सांगतो. आणि पुनच्छा वाघ परिवार, त्यांचे नातेवाईक, त्यांचे जावई, त्यांची बहीण या ठिकाणी आलेली आहे. खूप आदरणीय अशा प्रकारचं हे कुटुंब आहे. त्यांचे सोयरे दायरे, आम्ही त्या दिवशी कार्यक्रमाला उगव्याला गेलो होतो, तर खूप असं त्यांची वैचारिकता त्या परिवाराची खूप चांगल्या पद्धतीची आहे. तर त्यांची भरभराट हो अशा प्रकारची आपण मंगलकामना करूया. आणि वंदनाताईंचे जे 11 महिने राहिलेले आहेत, तर कदाचित गव्हर्नमेंटचं एखादा आदेश 65 वर्षाचा येऊ शकतो. नाही, 65चा करून टाका ना. तुम्ही का बरं असे म्हणजे कमी असं आहे का? असं आहे का? मग 60 करता का राहू देता? बरं. तर दांडे सरांनी ठराव पारित केला की 60 वर्षे निश्चितच होणार आहे. आणि म्हणून अजून ताईंचं असणारं प्रमोशन निश्चित हो अशा प्रकारची मंगलकामना करूया. 11 महिन्यामध्ये प्रमोशन होत नाही अशातलाही काही भाग नाही. 11 महिन्यातही होऊ शकतो. अनेक लोक आपण एका दिवसाचे DSP झालेले पाहिलेले आहेत. एका दिवसाचा बिलकुल प्रमोटेड आहे ना DSP. ते आपले कोण राक्षसकर साहेब काही दिवसच त्यांना भेटले आहे ना. तर म्हणून अशा प्रकारच्या आपण शुभेच्छा मंगलकामना करूया एवढं सांगतो आणि थांबतो. जय भीम.